नवेगाव बांध 6 डिसेंबर 2024. ग्रामीण रुग्णालय नवेगाव बांध येथे प्रसूती झालेल्या रागिनी अनिल मसराम वय 25 नवेगाव बांध ह्या महिलेच्या प्रकृतीत गंभीर बदल झाले असून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिच्या शरीरात मोठ्या प्रमाणात आघात झाल्याचे समोर आले आहे. प्राप्त माहितीनुसार अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथील ग्रामीण रुग्णालयात सायंकाळी 6 वाजता रागिनी अनिल मसराम हिला तिच्या पतीने प्रसूतीकरता रुग्णालयात दाखल केले. रात्री 10:12 नॉर्मल प्रसूती झाली. प्रसूती प्रक्रिया डॉक्टर जयेंद्र डोंगरवार यांनी केली. टाके लावत असताना डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे शौचविधीची नळी फाटली, ज्यामुळे महिलेचा त्रास वाढला. वारंवार शौच सुरू होऊन थांबत नसल्याने त्या महिलेला तात्काळ नवेगाव बांध रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेत कोणत्याही प्रकारचे डॉक्टरांविना गोंदिया येथे रेफर करण्यात आले. महिलेच्या प्रकृतीचे गांभीर्य लक्षात घेता तिच्या बाळाला आजीजवळ नवेगाव बांध येथे ठेवण्यात आले. गोंदिया येथील डॉक्टरांनी रुग्णाला दाखल न करता मेडिकल कॉलेज नागपूरला पाठवले, जिथे अधिक तपासणी केल्यानंतर सांगितले की नवेगाव बांध रुग्णालयातील डॉक्टरांनी टाके लावत असताना शौचाची नळी कापली गेली आहे. यामुळे महिलेच्या शरीरात मोठ्या प्रमाणात इन्फेक्शन पसरले असून तिच्या दोन्ही किडनी व मेंदूवर आघात झाला आहे. सध्या तिची प्रकृती चिंताजनक असून ती मृत्यूच्या दारात उभी आहे. तिला अधिक उपचारासाठी नागपूरच्या रुग्णालयात ICUमध्ये दाखल करण्यात आले आहे. तालुक्यात झालेल्या 2 घटनांनंतर ह्या तिसऱ्या घटनेमुळे ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या कामकाजाच्या पद्धतीबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून रुग्णांच्या सुरक्षेचे गंभीर मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. यावरून महिलेच्या नातेवाईकांनी संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे, जी इंडिया 24 तास न्यूज चॅनल, गोंदिया. बाळाच्या आईचं नाव रोशनीला डिलेव्हरीला नेला नवेगावांच्या रुग्णालयामध्ये. त्याची डिलेव्हरी झाली. डिलेव्हरी झाल्याच्या बादमध्ये काय वेळाने टाके लावला. एक दिवस राहिली रातभर. दुसऱ्या दिवशी संडास टाके बरोबर लावले होते का? टाके तुटले म्हणे डॉक्टर साहेब. तर आम्ही का करणार आहो म्हणे. मग रक्ती चेक करायला नेला आम्ही. प्रायडची औषधी आणला. प्रायडची औषधीच्या काही झाला नाही. 4 वाजे मग तिला रेफर केला गोंदियाला. गोंदियामध्ये घेतला नाही. नागपूरला नेला. गोंदियामध्ये पण म्हणला तुमच्यासोबत चपरासी काहून नाही आला, ॲम्ब्युलन्सवाला काहून गेला, रिक्षा नाही घेतला. नागपूरला न्या येते काही तिचा उपचार होऊ शकत म्हणजे तुम्हाला ठेवला आणि ते निघून गेले? हो, तेथे न्या म्हणला. तेथे नेल्याच्या बाद डॉक्टर लोकांना आता म्हणला तुम्ही काय केलंय का म्हणला इकडे आणले आता. तर नाही, जे आम्हाला काही सुधारलं नाही तर आम्ही काही केला नाही. करायला पाहिजे. आता दोन्ही किडन्या पण गेल्या, तिच्या मेंदू पण गेला. ते बोलूनही नाही राहिले. आता कुठं आहे ते? ICU मध्ये आहे नागपूरमध्ये. नागपूरच्या ICU मध्ये? ICU मध्ये आहे. डॉक्टरांनी काय सांगितलं? आता तिची शक्यता काही नसे म्हणते वाचण्याची, ते वाचू शकत नाही म्हणते. 2 किडन्या गेल्या, मेंदूही गेला. एक तिची वस्तू कमी होत आहे म्हणते. आणि संडासही सुरू आहे थोडी थोडी. संडास सुरूच आहे? हो. अच्छा. यांच्या हलगर्जीपणामुळे त्याला डॉक्टरांच्या ते तो 5-5 हजाराचे इंजेक्शन दिला, तरी पण काहीच नाही झाला. CT स्कॅनही केलो ना आम्ही, सोनोग्राफ केलो, बहुत काय केलो, पण ते आता इलाज कामीच नाही येऊन राहिला तर का करून. डोळ्यानं पायच नाही ते.